मनोज जरांगे यांचं मुंबईतील उपोषण आझाद मैदानाऐवजी दादरमधल्या शिवाजी पार्कमध्ये करण्याबद्दल पाहणी करण्यात आली आहे। आझाद मैदानाऐवजी हे उपोषण दादर शिवाजी पार्क मैदानात करता येईल का याची पाहणी महामुंबई मराठा समन्वयकांनी केली आहे। तसा परवानगी अर्ज मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांकडे देण्यात आला आहे। मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। आमचं काम पाहून जरांगेंनी उपोषणाचा निर्णय घेऊ नये असं आवाहन त्यांनी केलंय। शिंदे समितीचा तिसरा अहवाल अपेक्षित आहे। मोठ्या प्रमाणात निजामकालीन नोंदी मिळणार असल्याचं ते म्हणाले। तर ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। मनोज जरांगे पाटील उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले। छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आरक्षणासाठीच्या दौऱ्यामुळे जरांगेंना अशक्तपणा जाणवू लागलाय, तसंच खोकला आणि डोकेदुखीचा त्रास होतोय। त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना उपचाराचा सल्ला दिला। 26 जानेवारीला मराठा समाज मुंबई अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस दाखल होईल असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। शेतीची कामं उरकून सर्व मराठा समाज पायी मुंबईकडे रवाना होईल अशी माहिती मनोज जरांगेंनी दिली आहे। यावेळी त्यांनी भुजबळांवरही पुन्हा हल्लाबोल केलाय। अहमदनगर इथल्या मराठा समाजाचं साखळी उपोषण मागे घेण्यात आलं। गेले 24 दिवस हे आंदोलन सुरू होतं। बीडमधल्या सभेत 20 जानेवारीला मुंबईत उपोषण सुरू करणार अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आणि त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं। पुढच्या आंदोलनासाठी उपोषण थांबवत असल्याचं मराठा आंदोलकांनी सांगितलं। उत्तर भारतीय आणि मराठी माणूस यांच्यातील नातं दूध आणि साखरेसारखं आहे, मात्र यात मिठाचा खडा टाकण्याचं काम सुरू आहे। मीठ कोण टाकताय यावर लक्ष द्या असं म्हणत विरोधकांवर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा निशाणा साधलाय। यादव समाज सेवा संस्थेकडून मीरा भाईंदरमध्ये आयोजित गोवर्धन पूजा कार्यक्रमात ते बोलत होते। अजित पवारांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला, इकडे तिकडे करू नका। ज्यांना आपल्या सोबत राहायचंय त्यांनी आपल्या सोबत राहा, अन्यथा तिकडे जा। आता फक्त आपलं ऐकायचं, इतरांचं ऐकायचं नाही असं दमच त्यांनी बारामतीतल्या कार्यकर्त्यांना दिला। त्याचवेळी शरद पवारांचं नाव न घेता त्यांनी टोलेही लगावले। यापुढे जन्माला आलेल्या मुलाच्या नावापुढे वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लागेल, त्यानंतर वडिलांचं नाव लागेल असं महिला धोरण राज्य सरकार आणत असल्याचं अजित पवारांनी सांगितलं। अदिती तटकरेंच्या संकल्पनेतून हे महिला धोरण आणण्यात आल्याचं ते म्हणाले। काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी केदारांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली, त्यामुळे केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली। सुनील केदार हे माजी मंत्री आणि विदर्भातील काँग्रेसचे नेते आहेत। त्यांच्यावरील कारवाईमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। कुस्ती संघाच्या निलंबनानंतर कुस्ती संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे। क्रीडा मंत्रालयासोबत चर्चा करून निलंबनाची कारवाई रद्द करण्याची मागणी करणार असं त्यांनी सांगितलंय। तोडगा निघाला नाही तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असा इशाराही त्यांनी दिलाय।